नमस्कार विद्यार्थी मित्रांनो, आज आपण बघणार आहोत इयत्ता 7वी मराठी पाठ क्रमांक 15 असे जगावे स्वाध्याय. प्रश्न क्रमांक 1. जोड्या लावा. अ गट ब गट. 1. कवेत अंबर घेताना. उत्तर आहे पाय जमिनीवर असावेत. 2. काळीज काढून घेताना. उत्तर आहे ओठांवर हसू असावे. 3. शेवटचा निरोप देताना. उत्तर आहे जगाला गहिवर यावा. 4. इच्छा दांडगी असेल तर. उत्तर आहे अनेक मार्ग मिळतात. प्रश्न क्रमांक 2. खालील ओळींचा तुम्हाला समजलेला अर्थ लिहा. करून जावे असेही काही दुनियेतून या जाताना, गहिवर यावा जगास साऱ्या निरोप शेवट देताना. उत्तर आहे या जगाचा शेवटचा निरोप घेताना म्हणजेच दुनियेतून निघून जाताना, मृत्यू येताना असे काहीतरी भव्य दिव्य कर्तृत्व करून जावे की सारे जग तुमच्या जाण्याने हळहळले पाहिजे. तुमची आठवण यावी अशी कर्तबगारी करून जा. प्रश्न क्रमांक 3. संकटात कसे वागावे हे कवितेच्या आधारे तुमच्या शब्दांत लिहा. उत्तर आहे संकटांना निर्भयपणे सामोरे जावे, त्यांना अत्तरासारखे छातीवर झेलावे, डोळ्याला डोळा भिडवून निडरपणे संकटाचा सामना करावा, संकटांना जशास तसे उत्तर द्यावे. प्रश्न क्रमांक 4. संकटांना न घाबरता तोंड द्यावे याविषयी तुमच्या वाचनात आलेल्या एखाद्या प्रसंगाचे वर्णन करा. उत्तर आहे संकटांना न घाबरता तोंड द्यावे याविषयी माझ्या वाचनात आलेल्या एका प्रसंगाचे वर्णन. 2 मित्र जंगलामधून जात होते. अचानक त्यांच्यासमोर एक अस्वल येते. दोन्ही मित्र घाबरतात. त्यातील एका मित्राला झाडावर चढता येते. तो पटकन जवळच्या झाडावर चढतो. दुसरा मित्र काहीतरी विचार करतो आणि होता त्या ठिकाणीच श्वास रोखून खाली झोपतो. अस्वल त्याच्या जवळ येतो, नाकाने त्याला हुंकतो. तो मेला असं समजून तेथून निघून जातो. संकटाला न घाबरता तोंड दिल्यानेच त्याचा जीव वाचतो. प्रश्न क्रमांक 5. कवीने या कवितेतून दिलेला संदेश तुमच्या शब्दांत लिहा. उत्तर आहे निर्भयपणे संकटांचा सामना करीत हसतमुख जगावे, दिव्य कामगिरी करतानाही वास्तवाचे भान ठेवावे, परोपकार करताना ओठी हास्य ठेवावे, जगातून निघून जाताना सगळ्यांच्या स्मरणात राहील असे कर्तृत्व करावे, काळावर आपला ठसा उमटवावा हा संदेश कवींनी या कवितेतून दिला आहे. चर्चा करूया. आयुष्य जगताना स्वप्ने पहावी. उत्तर आहे आयुष्य जगताना स्वप्ने पहावी. स्वप्ने मोठी असतील तर ध्येय मोठे असेल आणि ध्येय मोठे असेल तर ते पूर्ण करण्यासाठीची जिद्द मोठी असेल. स्वप्न पूर्ण करण्यासाठी जिद्द, मेहनत, चिकाटी, आत्मविश्वास या सर्वांचीच गरज असते. या सर्व गोष्टी ज्यांच्याजवळ आहेत त्यांची स्वप्ने पूर्ण होण्यापासून कोणतीही शक्ती त्यांना थांबवू शकत नाही. इच्छा असेल तर मार्ग मिळतो. उत्तर आहे इच्छा असेल तर मार्ग मिळतो. कोणतीही अशक्य गोष्ट शक्य होते. फक्त गरज आहे ती इच्छेची. मनात इच्छा असेल तर ती गोष्ट पूर्ण करण्याचे अनेक मार्ग आपोआपच दिसतील. असेही म्हणतात इच्छा असेल तर माणूस वाळवंटातही शेती करू शकतो. वाळूचे कण रगडिता तेलही गळे म्हणजेच कितीही कठीण गोष्ट सहज शक्य करू शकेल. गरज आहे ती फक्त इच्छेची. खेळूया शब्दांशी. अ. खालील वाक्प्रचार व अर्थ यांच्या जोड्या लावा. अ गट ब गट. 1. नजर रोखणे. उत्तर आहे निर्भयपणे पाहणे. 2. पाय जमिनीवर असणे. उत्तर आहे वास्तवाचे भान ठेवणे. 3. गगन ठेंगणे होणे. उत्तर आहे खूप आनंद होणे. 4. कवेत अंबर घेणे. उत्तर आहे अशक्य गोष्ट शक्य करणे. 5. काळीज काढून देणे. प्रिय गोष्ट दुसऱ्याला देणे.
आ. कवितेतील यमक जुळणारे शब्द लिहा. उत्तर आहे 1. अत्तर, उत्तर, 70, 72. 2. ताऱ्यांची, स्वप्नांची. 3. जाताना, देताना. ई. खालील अधोरेखित शब्दांसाठी समानार्थी शब्द वापरून ओळी पुन्हा लिहा. 1. पाय असावे जमिनीवरती, कवेत अंबर घेताना. उत्तर आहे पाय असावे जमिनीवरती, कवेत आकाश घेताना. 2. असे जगावे हाताळावर आव्हानाचे लावून अत्तर. उत्तर आहे असे जगावे हाताळावर संकटांचे लावून अत्तर. 3. असे दांडगी इच्छा ज्याची, मार्ग तयाला मिळती 70. उत्तर आहे असे दांडगी इच्छा ज्याची, वाटा तयाला मिळती 70. 4. नजर रोखुनी नजरेमध्ये, आयुष्याला द्यावे उत्तर. उत्तर आहे नजर रोखुनी नजरेमध्ये, जीवनाला द्यावे उत्तर. 5. स्वर कठोरता काळाचाही, क्षणभर व्हावा कातर कातर. उत्तर आहे स्वर कठोरता काळाचाही, क्षणभर व्हावा कापरा कापर. तुम्हाला मोबाईल, संगणकावरील कोणती ॲप्स वापरायला आवडतात? बघा विद्यार्थी मित्रांनो, या प्रश्नाचे उत्तर तुम्ही स्वतः लिहा. अभ्यास करण्यासाठी अशा एखाद्या ॲप्सचा वापर करणे तुम्हाला आवडते का? सकारण सांगा. उत्तर आहे अभ्यास करण्यासाठी मला गुगल अर्थ या ॲप्सचा वापर करणे आवडते. या ॲप्सद्वारा मला कधीही कोणत्याही ठिकाणी जाऊन त्या स्थळाची संपूर्ण माहिती घेता येते. ते ठिकाण स्वतःच्या डोळ्याने पाहता येते. या विविध ॲप्सचा उपयोग तुम्हाला आवश्यक वाटतो का? असल्यास नसल्यास का ते सांगा. उत्तर आहे हो, मला या विविध ॲप्सचा उपयोग करणे आवश्यक वाटते. प्ले स्टोअरवर त्या इयत्तांची विविध ॲप्स उपलब्ध आहेत, ज्याद्वारे आपण घरबसल्या विविध बाबींचे सखोल ज्ञान मिळवू शकतो, विविध गोष्टी शिकू शकतो. विविध डिक्शनरीद्वारा आपण एखादा शब्द विविध भाषेत शिकू शकतो. या प्रकारे आपल्याला एखादी नवीन भाषा शिकायची असेल तर आपण विविध डिक्शनरीज व गुगल ट्रान्सलेट सारख्या विविध ॲप्सचा सहाय्याने नवीन भाषा देखील शिकू शकतो. मोबाईल, संगणकावरील ॲप्स वापरताना तुम्ही कोणती दक्षता घ्याल? उत्तर आहे मोबाईल किंवा संगणकावरील ॲप्स वापरताना केवळ शैक्षणिक ॲप्सचाच जास्तीत जास्त वापर करेल. मोबाईलवर अनेक गेम्सचे ॲप्स आहेत, त्यांचा अतिरेकी वापर करणार नाही. ॲप्स वापरण्यापूर्वी ते खरे आहे की खोटे याविषयी चौकस बुद्धीने तपासणी करेल. त्या ॲप्समुळे आपल्या मोबाईलमधील वैयक्तिक माहितीस काही प्रॉब्लेम तर येणार नाही ना, याची देखील काळजी. ॲप्स काय म्हणतात, कशासाठी वापरतात? कॉन्टॅक्ट डिरेक्टरी, संपर्क यादी साठवणे. मेलबॉक्स, आंतरजालाद्वारे पत्रलेखन करणे. होम, तातडीचे व नियमित ॲप्स साठवणे. वेब ब्राउझर्स, आंतरजालावरील विविध वेबसाइट्स उघडणे. फाईल मॅनेजर, विविध प्रकारच्या फाईल्स, दस्तऐवज यांचे संघटन व व्यवस्थापन करणे. फेसबुक, सामाजिक संपर्क करणे. म्युझिक, गीत संगीत ऐकणे. व्हॉट्सॲप, मजकुरांची देवाणघेवाण करणे व संवाद साधणे. नोटपॅड, टिपण नोंद करण्यासाठी. सेटिंग, भ्रमणध्वनीचे अंतर्गत ॲप्स नियंत्रित करण्यासाठी. ट्विटर, सामाजिक संपर्क माध्यम असून व्यक्तिगत मत व्यक्त करण्यासाठी. कॅमेरा, फोटो काढण्यासाठी व छायाचित्रण करण्यासाठी.
विद्यार्थी मित्रांनो, इझी सोल्युशन क्लासेस चॅनलवर सर्व विषयांचे स्वाध्याय अपलोड करत आहोत. चॅनलला सबस्क्राईब करा आणि सोप्या भाषेतील स्वाध्याय अभ्यासा. थँक्स फॉर वॉचिंग.